ताक्षणी खाऊ वाटते की नाही मटणाची झणझणीत अशी भाजी. रस्साही बघा ना काही छान दिसतोय. तर त्यासाठी मी इथं अर्धा किलो इतकं मटण घेतलेलं आहे. ते धुवून त्यावर हळद व मीठ टाकून मस्त मिक्स करून घेतलेलं आहे व 15 मिनिटांसाठी साईडला ठेवला आहे. तोपर्यंत एक कांदा बारीक कापून घेतलेला आहे. कुकर गरम झाला की त्यामध्ये तेल टाकून हा कांदा परतून घेतलेला आहे. कांदा परतला की यामध्ये हे मटण टाकून हलवून घेतलेलं आहे. गरम पाणी टाकून 3 ते 4 शिट्ट्या होऊस तोपर्यंत आता आपण मसाला करून घेऊया. मसाल्यासाठी 3 कांदे थोडे फोडून घेतलेले आहेत. गॅसवर भाजण्यासाठी 3 कांदे ठेवलेले आहेत. त्याबरोबर खोबरंही ठेवलेलं आहे. नंतर खोबरं बारीक कापून घ्यायचं आहे. खोबरं तव्यावरती परत भाजून घ्यायचं आहे. फुटाणेही याबरोबर भाजायचे आहेत. फुटाण्यामुळे आपल्या भाजीला दाटसरपणा येणार आहे. फुटाणे नसतील तर चणा डाळ वापरावी. आता कांदे भाजताना कांद्यामध्ये कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, अद्रक टाकून हेही छान भाजून घ्यायचं आहे आणि सगळं मिक्सरला बारीक करताना सेपरेट बारीक करून घ्यायचं आहे. पातेलं गरम करत ठेवायचं आहे. त्यामध्ये तेल टाकून खोबरं आणि लसूण अगोदर टाकायचं आहे. त्यामध्ये कांद्याचं वाटण टाकून छान परतून घ्यायचं आहे. ते परतलं की त्यामध्ये स्वादिष्ट मसाले यांचा तरीवारा मसाला 1 चमचा आणि काळा मसाला 2 चमचे असं टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मलाही जर हे मसाले ऑर्डर करायचे असतील तर स्क्रीनवर मी नंबर दिलेला आहे. त्या नंबरवरून तुम्ही ऑर्डर करू शकता. कॅश ऑन डिलिव्हरी पूर्ण महाराष्ट्रभर घरपोहोच अगदी अवेलेबल आहे. तर तुम्ही तसंही ऑर्डर करू शकता. गावाकडे कंदुरीचा कार्यक्रम असेल किंवा दुसरा कुठला कार्यक्रम असेल तर तुम्ही त्यासाठी हे मसाले नक्की वापरा. आता यामध्ये शिजलेलं मटण टाकायचं आहे. लागेल तेवढं गरम पाणी टाकायचं आहे. घट्टपणासाठी बारीक केलेले फुटाणे टाकवायचे आहेत आणि 5 मिनिटांसाठी उकळून द्यायचं आहे आणि आपली मस्त अशी झणझणीत मटणाची भाजी तयार आहे.